जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. राज्य सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. पण लक्षात ठेवा, ही कर्जमाफी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार नाही आहे. सरकारने 5 मोठे नियम लागू केले आहेत. जर यापैकी एक जरी नियम लागू झाला तर कर्जमाफीचा 1 रुपया मिळणार नाही. त्यामुळे ही सगळे नियम लक्षपूर्वक ऐका. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. पहिला नियम, जर तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही आहे. नियम दुसरा, जर कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. तिसरा नियम, जर तुमच्या बँक खात्यात शेती व्यतिरिक्त जास्त उत्पन्न दिसत असेल तर तुमचं नाव यादीतून काढलं जाऊ शकतं. चौथा नियम, जर तुमच्याकडे महागडी 4 चाकी गाडी किंवा मोठी संपत्ती असेल तर कर्जमाफीत अडचण येऊ शकते. पाचवा नियम आणि सर्वात महत्त्वाचा नियम असणार आहे, तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वीचं आणि थकीत असणं आवश्यक आहे. तेव्हाच 2 लाखापर्यंत कर्जमाफ होऊ शकते. किती? 30 सप्टेंबर 2025च्या अगोदरचं. आणि लक्षात ठेवा, पीक कर्ज माफ होऊ शकतं पण ट्रॅक्टर किंवा इतर कामांसाठी घेतलेलं टर्म लोन माफ होणार नाही आहे. म्हणून लगेच तुमच्या बँकेत जाऊन KYC, आधार लिंक आणि कर्जाची माहिती तपासा. ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.